अतिक्रमणाची खोटी नोटीस देणं स्वच्छता निरीक्षकाच्या चांगलंच अंग लटालंय। राजकीय दबावात येऊन एका हॉटेल चालकाला अतिक्रमणाची खोटी नोटीस। महापालिकेचा स्वच्छता निरीक्षक 5,000 रुपयांची लाच घेताना अटक। सॅमसन छबुराव कसबे असं लाचखोर स्वच्छता निरीक्षकाचं नाव। शहरातील संभाजीनगर भागात नेमणूक असताना जुना जालन्यातील हॉटेल व्यावसायिकाला दिली नोटीस। जालना शहरातील जुना जालना भागात राजकीय दबावात येऊन एका हॉटेल चालकाला अतिक्रमणाची खोटी नोटीस देणं स्वच्छता निरीक्षकाच्या चांगलंच अंग लटालंय। महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षक कसबेला 5,000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडले। राजकीय दबावात येऊन कसबे यांनी एका हॉटेल चालकाला अतिक्रमणाची नोटीस बजावली होती। विशेष म्हणजे स्वच्छता निरीक्षक कसबे यांची नेमणूक जालना शहरातील संभाजीनगर भागात आहे, परंतु त्यांनी राजकीय दबावापोटी जुना जालन्यातील मिलन चौक भागातील हॉटेल व्यावसायिकाला नोटीस दिल्यानं नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहे। ती नोटीस रद्द करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून 5,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती। मात्र तक्रारदार लाच देण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागात तक्रार केली। त्यानंतर सापळा रचून आरोपी कसबे याला 5,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली। दरम्यान या प्रकरणी आता सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदरील कारवाई सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक दिलीप साबळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर, पोलीस निरीक्षक केशव दिंडे, मार्गदर्शक संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर, राजू तळेकर, पोलीस उपाधीक्षक जीबी छत्रपती संभाजीनगर, पोलीस हवालदार जिवडे, पोलीस नाईक रवी काळे, अशोक नागरगोजे, चालक अंमलदार रावते दैठणकर छत्रपती संभाजीनगर या पथकाने कारवाई केली आहे।